एका राजाच्या अस्तित्वावरच उपस्थित झालंय प्रश्नचिन्ह. चला बघूया आता हा राजा त्याचं राजेपण कसं सिद्ध करतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. आय 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 ग आय 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 आय. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? झालं डुक्कर. झालं डुक्कर बोललो म्हणून राग आले तुला? नको ना व्हरायटी करू वसाऱ्या. आज लय लोड आहे माझ्यावरती. सगळे मला एकटं आय माय सॉरी. तू जा बाबा जा. जायला कुठे गेले सगळे राज्यातले? सकाळी सकाळी लुलुकारी देतात ते हाय कुठं? लुलुकारी देतात ना. बाबा दाबा हायत कुठं वासरे? जायला सगळे मनच कसं काम करायला लागतात. सेनापती नाही आहे, इकडे प्रधान नाही आहे, राणी सरकार तर सकाळीच उठून गेल्यात. कुठे गेल्यात, गायब झाल्यात, मनच माहिती नाही. कोण आहे रे तिकडं? जायला शिपाई ऐक रे, कोण आहे तिकडं? अरे अरुण सर्किट, हे कपडे काढ आधी. अरे चल येरे झालंस काय? अरे तू येणार झालास का? महाराजांचे कपडे घालून महालात फिरतोयस. ही गोष्ट जर महाराजांना कळली ना, तुझा खिमा करून कुत्र्याला खायला घालतील. पहिले कपडे काढे. काय बोलतो? अरे कपडे काढ, बोलू नकोस लवकर काढ. मी लक्ष ठेवतो. झालं, थांब थांब जरा. वैसारी मी महाराज आहे ना, मी कपडे काढू? अरे मी महाराज आहे तर महाराजाचेच कपडे घालणार ना, का चुनिया चुलिया घालणार आहे? महाराजांचे कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नसतं. महाराज, अहो अरुण शिपाई बघा, तुमचे कपडे घालून महालात फिरतोय आणि म्हणतो मी स्वतः महाराज आहे म्हणून. लवकर या. या वैसर्या आता किलर होईल. किलर होईल. इकडे हा इकडे यो. वैसर्या म्हणा काय बोलतोय माहिती आहे तुम्हाला? यो महाराज बोलतोय. मला सांगा मी महाराज आहे का नाही? शिपुरड्या, लाज वाटते? तुम्ही माझे कपडे चोरून स्वतः घालतोयस? तुमचे कपडे? मी तुमचे कपडे चोरले वाचाऱ्या? माझे कपडे होणार तरी आहे का वाचाऱ्या? माझ्या सुलवार मध्ये तुझा मांडा तरी जाईल काय? महाराजांना एकेरी बोलतोस? छाटून टाकेन. हो वाचाऱ्या हो, काय छाटायचं ते छाट, पण त्याच्यापूर्वी काहीतरी बोलशील का नाही? मुंडक हात पाय म्हणणं भीती वाटते ना वाचाऱ्या? मुंडकच वाचाऱ्या मुंडक छाट, पण कन्फ्युजन दूर कर. नाही तर कुणातरी मुंडक छाटशील आणि नंतर वाटेल हातला मी असं का केलं. मीच महाराज आहे वासाऱ्या. महाराज मी आहे. अरे महाराज मी आहे. अख्ख्या दुनियाला माहित आहे की महाराज एकच आहे. कित्येक वर्ष मीच करतोय ना महाराज. तुम्हाला पटत नसेल ना वासाऱ्या, त्या कॉस्च्युमवाली सोनाली तिला जाऊन विचारा. तिला नुसतं लिहून देतात महाराज. ती अरुण कदमचे कपडे आणून देते. वासारी तुम्हाला माहिती नाही, मीच आहे महाराज. महाराज मीच आहे. ओके ओके डन. महाराज तुम्ही आहे? ओके. न मला सांगा प्रधान कोण आहे? इकडे तिकडे काय बघतोस बसायला? लुक बाय बुबुल इकडे बघ. कोण आहे? प्रधानजी आले नाहीयेत. काय नाही आले? कारण प्रधानजीकडे घालायला कपडे नाहीयेत. म्हणजे मला नाही कळलं. प्रधानजींना आम्ही म्हटलं की प्रधानजी आमचे कपडे चोरीला गेलेत,
तर प्रधानजी बोलले महाराज तुम्ही आज माझे कपडे घाला, मी घरी उघडाच बसतो. तर मी प्रधानजींचे कपडे घातलेत, प्रधानजी घरी उघडेच आहेत. म्हणजे महाराज तुमचे कपडे या अरुण शिपाईने चोरलेत. शिपुर्ड्या, काही झाला आमचे कपडे चोरलेस तर चोरलेस, वरती ऑल्टर करून घालतोयस. नाही नाही रे, मी अल्टर करत नाही. मी कपडे अजिबात अल्टर करत नाही. मी वाक्य अल्टर करते. मला कपडे अल्टर करता येत नाही. एक मिनिट मी तुम्हाला एक काम करतो. माझा आय कार्ड दाखवतो मी तुम्हाला. दिस इज माय आय कार्ड. सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. यो बघा, यो माझा फोटो नाही, इकडे माझा हुद्दा लिहिलाय अरुण कदम महाराज. बघू ही बघा. शिपुर्ड्या, हे लिहिलंय ते बरोबर आहे, हा पण महाराज तुझं आडनाव आहे. महाराज आडनाव आहे. अरुण कदम महाराज, महाराज हे तुझं आडनाव आहे. मग कदम काय आहे? तुझ्या बापाचं नाव आहे. कदम हे म्हणजे बापाचे नाव आहे. इच्छा असला माझ्या आजी आजोबांनी माझ्या बापाचे कदम नाव का बरे ठेवलं असणार? ती काही नाही बसला, ती काही नाही. माझं आता आय कार्ड दाखवलं ना, मला तुमचं आय कार्ड दाखवा. आता दाखवा बचारे ना, आय कार्ड दाखवा. महाराज सगळं क्लिअर, आता सगळं क्लिअर होणार आहे बचारे ना. मेन माणूस माझा इकडं आलेला आहे. महाराज महाराज ओहो बसारे नो, आता बघा इकडे. सांगा मला, ही राणी सरकार नाही कटप्पा आहे म्हणून? महाराज राणी सरकार, राणी सरकार, राणी महाराज राणी सरकार, महाराज तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. कुठे होतात तुम्ही? आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. हो राणी सरकार. राणी सरकार, खांदा चुकलाय. इकडे आहे माझा खांदा. अगं बाई, हे? या शिपायाने महाराजांचे कपडे का बरं घातले? बघा राणी सरकार, सकाळपासून हा माझे कपडे घालून फिरतोय आणि दरबारात सगळ्यांना सांगत सुटलाय मी महाराज आहे, मी महाराज आहे, मी महाराज आहे. झाला सकाळपासून सगळ्यांना झालंय काय? तुम्ही असं कशाला बोलताय? अरे मीच महाराज आहे ना. तुम्ही महाराज आहात? मीच महाराज आहे. तुम्ही महाराज आहात? मी महाराज आहे. ठीक आहे. मग सांगा, आपण शेवटचा रोमॅन्स कधी केला होता? शेवटचा पहिला सुद्धा आठवत नाही मला. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळालं आम्हाला. महाराज तुम्ही सांगा, आपण शेवटचा रोमॅन्स कधी केला होता? मालदीव्स. कुठे? आणि त्याआधी? फटाया. आणि त्याआधी? गोवा. तुम्ही असे द्राक्ष हवेत उडवत होतात आणि आम्ही ते दाताने कॅच करत होतो. ए वसाऱ्या, तुला मी गोव्याला मद्याच्या आयातीच्या विषयावर चर्चा करायला पाठवलं का असं उरून अंगूर खायला पाठवलं? वसाऱ्या, ही काय भाजदुगिरी चालली? त्यांना सगळं माहितीये, कारण तेच महाराज आहेत. अरे त्यांनाच माहित असणार, कारण दिवस तुम्ही त्यांच्याच बरोबर असता. माझ्या बरोबर कधी फिरतच नाही. साधं गॅलरीत पण माझ्या बरोबर कधी आलत नाही. गॅलरीत मरो, बेड पर्यंत पण कधी आलत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुझा कन्फ्युजन असेल तर आपण कन्फ्युजन दूर करूया. हो, माझ्याकडे एक युक्ती आहे. आपण छापा काटा करूया. छापा काटा करा. मी नेहमीच जिंकता इच्छा असल्या बिंदा छापा काटा करा. ठीक आहे, माझा छापा. हा? माझा काटा न मग माझा उभा. उभा कसं काय माझा वसाऱ्या? नाण्याला दोनच बाजू असतात ना, छापा किंवा काटा. उभा कसं काय? माझा छापा आला तर हा शिपाई, आणि माझा काटा आला तर हा शिपाई. न मग माझा उभा. शोले मध्ये एकदाच उभा काटा राहिला होता, तो पण जायला असं एकदम अचानक. आता नाही राहणार बचारे, ते काही नाही बचारे. कुणीतरी एकाने छापा बोला किंवा काटा बोला ना. ठीक आहे, मग मी मागतो उडवा कॉइन. हा, शिपाई. राणी सरकार, यो बघा, यो कॉइन आहे. उर्वा, तुम्ही घाबरू नका. आलं मी जान जिंकत. उर्वा. तयार? तयार. माझा छाटा. काय बोलला? माझा छाटा. अरे तसं नसतं वसाऱ्या, तुला कळत कसं नाही? हे बघ, नाण्याला दोन बाजू असतात.
छापा किंवा काटा असं बोलायचं असं. किलर कल्ला राणी सरकार उडवा. पाका. काही यारा झाला का तू रे? पाका कुठला आणलास पाका? छापा किंवा काटा असं असतं ना. नाण्याला दोन बाजू, इकडे छापा आणि इकडे काटा. किलर चला उडवा. तयार. हा पाटा. पाटा मसाला वाकायचा आहे तुला वाचायला. पाटा पाटा असतो का? एड्या नाण्याला दोन बाजू असतात. इकडे छापा आणि इकडे काटा. किलर चला उडवा. छाका. महाराजांचा विजय असो. बोला सेनापती बोला. नाही, महाराजांचा विजय असो. मी महाराज आहे. महाराज. अरे बजा. महाराज 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 आपल्या राज्यानेच खोडी काढलेली आहे. कुणी खोरी काढली? प्रधानजींनी शत्रू राष्ट्राचा राजहत्ती मारलाय. हे फालतूगिरी केलीस तू. त्यामुळे ते भलते चिडलेले आहेत. अरे चिडणार आहेत का? वाचले चिडणार आहेत ना. चालता फिरता राज हत्ती मारला होता. काल फिरो. महाराज शांत व्हा. काही कळत नाहीये. एक तर ते म्हणतायत की तुम्ही आमचा हत्ती मारला, आम्ही तुमची नगरी उद्ध्वस्त करून टाकू, तुमच्या राज्याला तहस नहस करून टाकू, अरे बापरे. तुमच्या राज्यावर आक्रमण करू. अरे बापरे. मी म्हंटल असं करू नका. आमच्या राजाचं राज्यावर गहिरं प्रेम आहे. अगदी बरोबर. राजाचं काळीज राज्यासाठी असं तटतट तुटतं. बरोबर आहे. राज्याबद्दल तुम्ही काहीच करू नका, आक्रमण करू नका. वाटल्यास त्या बदल्यात काही मागा, राजाची मुंडकी मागा, ती मी तुमच्या हवाली करतो. वत्सला राजाची मुडकी म्हणजे काय लॉलीपॉप आहे? काढल्यान दिले. ही काय फालतूगिरी केलीस तू वत्सला? चिडून आता फायदा नाही, कारण तह झालेला आहे. तहाच्या खलित्यावर राज्याची मुद्रा मारली गेलेली आहे. वसारे तू राज्याची मुद्रा नाही मारलीस, तू राज्याची इबरत घालवलीस आहेस वसाड्या. नाही, पण आता मुंडकं छाटावं लागेल. महाराजांचं मुंडकं तर छाटावं लागेल. महाराजांचं मुडकं छाटायला लागेल. हो. बिंदा छाटा, आम्हाला काहीच टेन्शन नाही. आता सगळी गोष्ट क्लिअर होईल. महाराज कोण आहे ते. म्हणजे राणी सरकार. हा हा मला सांगा मी कोण आहे? महाराज आहात. जशी आज्ञा महाराज. शिपाई यांचं मुंडकं छाटा. माझे पटकन छाटा, नाही तर राज्यावर आक्रमण होईल. छाटा. वा वा वा, बहुत खूप. तुम्हा सगळ्यांची इंटेन्सिटी धमाकेदार होती. आणि आता आपण नानाच्या त्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा, त्यांना विचारा त्यांना कसं वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा. पण आधी कोण बोलणार, छाका का पाटा, कोण बोलणार? वा वा, बहारदार. अरुण, तू जेव्हा काम करायला येतोस तेव्हा दुसरीकडे नजर जाऊच शकत नाही. लुक इन टू बुबुळ एवढंच जाऊ शकतो. अफलातून खतरनाक एनर्जी, खतरनाक टायमिंग, बहारदार. श्याम्या, तू तहाबरोबरच चहासकट अनेक वेगवेगळे विक्रम या मंचावरती रचतोय, त्याचा आनंद होतोय. ऑल द बेस्ट. मस्त मजा आली. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मस्त, सगळे छान दिसत आहेत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस टू द पॉईंट. अरुण दादांबद्दल एक बोलू इच्छिते की अरुण दादा, यू आर अ वाईब. आणि फार म्हणजे तुम्ही आलात की पशाजी म्हणाले तसं आमचं कुठे लक्ष जात नाही. तुम्ही ते असं अटेन्शन एकदम ग्रॅब करून ठेवता.